हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 31 सुखदुःख भाग 9. भगवंत श्री सांगतात, सुखम दुःखम भावो भावो भयम चा भयमेव च. याचं माऊली निरूपण करतात. मग शमदम दोन्ही सुखदुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव माने भावाची माझी. अर्जुनम, शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह असे दोन्हीही. तसेच लोकांना जे सुख दुःख होत असते त्याचप्रमाणे मनामध्ये जे भाव अभाव निर्माण होतात असे हे सर्व माझेच भाव आहेत. सुख दुःखाबद्दल हा एक महाविलक्षण विचार मांडलेला आहे. हा विचार मोठा मोलाचा आणि म्हणून समजून घेण्यासारखा आहे. येथे अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु आपला सद्य विषय सुखदुःख हा आहे आणि यामुळे आपण येथे फक्त सुखदुःखाबद्दल निरूपण करू. माऊलींनी येथे मानी असा शब्द वापरला आहे. मानी म्हणजे मनाचे किंवा मानी म्हणजे असे समज, असे जाण. मानी हे मनाशी निगडीत आहे. यामुळे सुखदुःख हे मानसिक आहे असे माऊली सांगत आहेत. येथे मानी याचे हे दोन्ही अर्थ लागू होतात. आपल्याला जे सुख आणि दुःख होत असते ते भगवंत श्रींचेच भाव आहेत. भाव याचे अनेक अर्थ आहेत, परंतु येथे सुखदुःखाचा विचार करता एखाद्या प्रसंगामुळे मनाचे जे हिंदोळणे होते, मन जे विचलित होते, मनामध्ये जी बेचैनी होते त्याला भाव असे म्हणतात. हे सर्व मानसिक आहे. याचा अर्थ जर आपण हे मानले तर आणि तरच आहे, नाही मानले तर यांना काहीही अर्थ नाही. ते फारसे मनावर घेण्यासारखे नाही. यांचा तसा गांभीर्याने विचार करण्यासारखे हे महत्त्वाचे नाही. यामुळे आपण आपल्या बुद्धी स्मृती यांना ताण देऊ नये. यामुळे जर आपण हे ज्ञानाने समजून उमजून जाणून घेतले तर आपण हे सर्व विसरू शकतो. आपण सुखदुःखातीत होऊ शकतो. यामुळे आपल्याला सुखदुःखातीत जो कैवल्यानंद आहे तो अशा प्रकारे अनायासे प्राप्त होतो. हा मुक्तीला मार्गस्थ करणारा आहे. भगवंत श्री सांगतात की आपल्याला सुखदुःख यांच्या भावनांमुळे होत असते. यासाठी भगवंत श्री स्वतः जबाबदार आहेत. हे मनाचे हिंदोळणे, मनाचे विचलित होणे, मन बेचैन होणे याचा त्यांच्याशी संबंध आहे. हा आपला आणि भगवंत श्रींचा काय आहे संबंध? जेव्हा येथे पुरुषोत्तमामधून ओम असा महादिव्य ध्वनी झाला आणि त्यामधून येथे विश्वे निर्माण झाली, त्यावेळी या स्वनिर्मितीमुळे स्वतः पुरुषोत्तमच चकित झाला आणि प्रसन्नही झाला. कारण हे सर्व अद्भुत त्याच्या नकळत झाले होते. ती मुद्दाम केलेली निर्मिती नव्हती. या ध्वनीबरोबर पुरुषोत्तमामधील सप्तब्रह्मतत्वे विश्वामध्ये पसरली. हे सर्व जाणून पुरुषोत्तमाला या विश्वामध्ये येऊन ही विलोभनीय सृष्टी अवलोकन करण्याचा मोह झाला आणि पुरुषोत्तम अंशात्मक येथे प्रविष्ट झाला. परंतु पुरुषोत्तम सूक्ष्मातिसूक्ष्म असल्यामुळे त्याला ही सूक्ष्म आणि जडसृष्टी अनुभवता येईना. यासाठी त्याने माध्यम म्हणून स्वतःपासून जीव निर्माण केला आणि त्या जीवाला देह धारण करण्यासाठी प्रेरणा देऊन त्या देहात राहून तो सृष्टीलीला अनुभवू लागला. जीव सप्तब्रह्मतत्वांसाठी अंशात्म्या सन्निध अंतःकरणात राहू लागला. यामुळे त्याला जीवात्मा अशी उपाधी मिळाली. आता वास्तविक पाहता योगधामाहून या ब्रह्मांडामध्ये येणे हे पुरुषोत्तमासाठी पतन अधोगती आहे. परंतु सृष्टीलीला अवलोकन करण्याच्या मोहापुढे त्याचा नाईलाज होता. येथे राहणे हे जीवात्म्यासाठी काही सहज नव्हते. जन्म घेताना जे महादुःख भोगावे लागते ते असह्य होते. यामुळे
अंशात्म्याने धारण केलेल्या जीवात्म्याला हा योगधामावून पतन होऊन स्वतःची अधोगती करून येथे आला याचे दुःख सोसावे लागते. हा अंशात्मा आपण आहोत. अशा प्रकारे जीव जन्मतःच दुःखमूळ आहे. सृष्टीलीला अवलोकन करताना त्याचे सुख मिळते, परंतु त्यासाठी या संसाराच्या कटकटी फार सोसाव्या लागतात. जवा एवढ्या मिळणाऱ्या या सुखाच्या मानाने त्यासाठी होत असलेले दुःख पर्वता एवढे अति असते. दुःखरूपी भल्या मोठ्या नदीला दोन्ही बाजूने सुखाचा छोटासा किनारा असतो. याचप्रमाणे दुःखाच्या मानाने सुख अगदी नगण्य असते आणि नदीला किनारा जसा तिला समुद्रात समर्पण होईपर्यंत सोडत नाही, त्याचप्रमाणे जगताना हे सुख किनाऱ्यावर राहून दुःखरूपी नदीला साथ देत असते. यामुळे दुःख नको असेल तर सुखाचाही त्याग करावा लागतो. यातही सुख किनाऱ्यावर आरामात कोरडे असते, परंतु दुःख सतत भावनाने ओथंबलेले जखम ताजी ठेवत असते. हे सर्व पुरुषोत्तमाच्या अधोगतीमुळे पतनामुळे होते. म्हणून येथे या सुखदुःखाला मीच कारण आहे असे भगवंत श्रींनी म्हटले आहे. येथील सुखदुःखाची भावभावनांना भगवंत श्री जबाबदार आहेत. याचे दुसरे कारण असे की या परस्पर विरुद्ध ज्या भावभावना निर्माण होतात त्या अशा दोन्हीही भावना उद्दीपित होण्यासाठी जी ऊर्जा, चैतन्य इत्यादी लागते ती येथे एकमेवाद्वितीय असलेल्या भगवंत श्रींकडूनच पुरविली जाते. हे थोडेसे आश्चर्यकारक आहे. सकृत दर्शनी जरा विचित्र वाटणारे आहे, परंतु द्वंद्व हा वैश्विक नियम आहे हे लक्षात घ्यावे. द्वंद्व असल्याशिवाय ब्रह्मांडामध्ये समतोल साध्य होणार नाही. आपल्या सुखदुःख या जोडीविषयी निरूपण करू म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल. प्रथम असे समजू की येथे फक्त सुखच आहे. आता जर असे फक्त सुखच असेल तर कोणीही योगाचरण, आत्माचरण करून आध्यात्मिक तत्वाने जीवन जगणार नाहीत. सर्वजण खुशाल चेंडू होतील, सुखापासून दूर होणार नाहीत, कोणीही मुक्तीचे नाव काढणार नाही. मग अंशात्मा विश्वयात्रा सुफल संपूर्ण करून पुरुषोत्तमामध्ये समर्पण करण्यासाठी आपल्या मातुली कसा जाणार? आणि म्हणून जर येथे सुखासह दुःखही असेल तर सुखामुळे दुःख उद्भवते ही जाण केव्हा तरी मानवाला येईल आणि तो दुःख नको म्हणून सुखाचाही त्याग करेल आणि मुक्तीची यात्रा सुरू करेल. आता असे समजू की येथे फक्त दुःख आणि दुःखच आहे. काही पिढ्या गेल्यावर इतिहास मानवाला असे सांगेल की येथे अनेक पिढ्या झाल्या, त्या सर्व दुःखात होरपळूनच मृत झाल्या. यावर मानव विचार करेल की अरे देवा, असे आहे हे मानवी आयुष्य? मग चला आता आपण अपत्यांना जन्मच द्यायला नको. ना रहे बन्सी ना बजे बासुरी. ब्रह्मांडामधून मानव ही जातच नष्ट होईल. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करून अंशात्म्यांची वैश्विक यात्रा संपणारच नाही. सर्वजण वनस्पती आणि मानवेतर प्राण्यांमध्येच अडकतील. हे अराजक ब्रह्मांडाला आणि ब्रह्मांड नायकाला परवडणारे नाही. आणि म्हणून जर येथे दुःखासह सुखही असेल आणि दुःखामुळे सुख उद्भवते ही जाण मानवाला येईल, तो जगायला उद्युक्त राहील आणि तो यथाकाळी दुःख नको म्हणून दुःखाचाही त्याग करेल आणि मुक्तीची यात्रा सुरू करेल. म्हणून भगवंत श्री सांगतात की सुख आणि दुःख या दोन्ही परस्पर विरुद्ध असलेल्या भावना माझ्यापासूनच होतात. या दोन्हीचा मीच आवश्यक ती ऊर्जा, चैतन्य पुरवितो. माऊली पुढे सांगतात, आणि माझे जाणणे नेणणे ते तव भूतांची या दैवाचे करणे, म्हणून मूर्ती भावाचे होणे विषम पडे. या 84 लक्ष जीवांमध्ये प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, आकलनाप्रमाणे, जाणीवेप्रमाणे ते सर्व वर्तन करतात. ते अर्थातच भिन्न प्रकारचे असते. यामुळे त्यांचे संचित निरनिराळे असते. यामुळे त्यांच्यामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या सुखदुःखादी भावभावना निर्माण होतात. येथे द्वैत छान नांदते, समतोल साधला जातो. याचबरोबर
या द्वैताला वैतागून या दोहोपासूनही सुटका करून घेण्यासाठी यथाकाळी मानव अध्यात्माच्या मार्गाला येतो, कारण यासाठी अध्यात्माला पर्याय नाही. यथाकाळी तो भगवंतश्रीमध्ये समर्पित होतो आणि म्हणून भगवंतश्री सांगतात की येथील सर्व भावभावना विकार त्यांच्यामधूनच उद्भवतात. भगवंतश्री पुढे सांगतात, अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवत भिरवाप्यते. माऊली सांगतात, निर्गुणाची उपासना करणाऱ्या देहधारींना त्या उपासनेचेच कष्ट होतात. हे अशांचे दुःख असते. माऊली निरूपण करतात, कामक्रोधांचे विलग उठवती अनेक आणि शून्यसी अंग झंझवावे की. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाची या वाटा भागा आला. येथे भक्ती महात्म्य जाणले जावे, भक्तीची महती समजावी म्हणून निर्गुणाची उपासना कष्टमय दुःखमय असते असे सांगितले आहे. हे असे सांगणे विश्वास करून सर्वसामान्यांना आहे. साधक देहधारी असतो, संसारी असतो, त्याच्यामध्ये सप्तरिपू जन्मतःच असतात. प्रसंगानुरूप ते उफाळून येतात. यामुळे मुक्ती मिळणे दुरापास्त होत असते. म्हणून साधक रिपुमुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु हे सोपे नाही. इंद्रियांना समोर उपभोग दिसत आहेत, त्या उपभोगांची लज्जत माहीत असते. आपण सक्षम आहोत आणि तरीही इंद्रियांचा निग्रह करून त्या उपभोगांची उपेक्षा करणे हे क्लेशकारक, कष्टदायक, दुःखद असते. या द्विधाच काय शतधा मनस्थिती होते. यामुळे काम जास्तच उफाळून येतो. असमाधानी राहिल्यामुळे स्वतःचाच क्रोध येतो. मग यामधून शांत राहण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी ज्ञानियांचे मार्गदर्शन घेतले जाते. मनाची शून्य वृत्ती साध्य करण्यासाठी ज्ञानियांप्रमाणेच साधना उपासना सुरू होतात. परंतु कितीही प्रयत्न केले तरी ते काही जमत नाही, कारण मुळातच ज्ञानियांचे तत्त्वज्ञान गळी उतरणे अवघड असते. त्यातच अध्यात्माचे नियम पाळणे सोपे नाही, ते अशक्य होते. शेवटी काय तर सुखदुःखामधून सुटका होत नाही. माऊली पुढे सांगतात, ऐसाही जरी दिवसा बांधोनिया आकाशा, झोंबती तरी क्लेशा पात्र होती. म्हणून या येरते पार्था, नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा वोटून गेले. असे महाधैर्याने आकाशाला झोंबावे तसे निर्गुणाची उपासना करतात, परंतु त्यांना क्लेश दुःख सोसावे लागते. परंतु अर्जुना, भक्तिमार्गाला असलेल्यांना असे क्लेश दुःख सोसावे लागत नाही. योगमार्ग खडतर आहे, त्यात अनेक क्रिया आहेत, नियम आहेत, त्यांचे काटेकोर पालन करावे लागते. परंतु भक्तिमार्गात असे काही अवडंबर नसते. भक्तिमार्ग असो किंवा योगमार्ग असो, तेथे आवड, श्रद्धा आणि योग्यता असावी लागते. हे कौटुंबिक संस्कार सवंगडी, सहाध्यायी, वाचन, श्रवण, सद्गुरूची भेट अशा विविध कारणाने होते. यामधून आपल्याला योग्य अशी साधना शोधावी लागते. काहींना मुळातच आवड असते, ते स्वाभाविकच भौतिकापेक्षा भगवत प्रीतीकडे कल ओढा प्रवृत्ती दर्शवितात. काही स्वभावताच श्रद्धावान असतात, ते सदा विनम्र, विनयशील, निस्वार्थी, करुणावान, परोपकारी असतात. काहींना ज्ञानप्राप्ती झाल्यावर कुतूहलाने, जिज्ञासेमुळे भगवत प्रीतीची आस लागते. त्यांची छंद म्हणून आवड निर्माण होते. सावधानतेने विश्वास ठेवत ठेवत या मार्गावर सुरू होतात. परंतु जोपर्यंत ज्ञानाधिष्ठित सत्य काय आहे याचा स्वानुभव घेतल्याशिवाय ते समाधानी होत नाहीत. परंतु यात साधनेच्या दृष्टीने प्रामुख्याने 2 प्रकारचे पंथ आहेत. एक आहेत ते सदा हात जोडून विनम्र होऊन मुखाने देवाचा नामघोष करत देवाचा ठाव शोधत असतात. ते पापोभेरू असतात. त्यांच्या मनात काही काळेबेरे, छक्के पंजे, लबाडी वगैरे नसतेच. ते असे स्वतः करणे तर अशक्यच, परंतु असे कोणी करत असतात, करू शकतात, अशी त्यांना पुसटशी शंका देखील येत नाही.
कोणत्याही प्रसंगामधून, वक्तव्यामधून, कृतीमधून ते सकारात्मक अर्थ काढतात. कोणी सांगेल तेथे श्रद्धेने विनम्र होतात, फार भोळे असतात. कोणी फसविले तरी त्याचा क्रोध, त्रागा, आदळआपट करत नाहीत. हे आपलेच प्रारब्ध आहे असे समजून शांत राहतात. त्यांना देवाबद्दल माहिती, ज्ञान, विज्ञान, सिद्धांत, तत्व वगैरे काहीही नको असते. ते इतकेच जाणतात की देवा सर्वांचे भले कर, सर्वांना आनंदात ठेव, सर्वत्र मंगलमय वातावरण नांदू दे. हा भक्तिभाव अंगी मुरलेला असणे महाकठीण आहे. परंतु जर तो तसा देहामध्ये भिनला तर भक्तिमार्ग सर्वात सोपा आहे. त्यासाठी काही साधना, उपासना, कष्ट, त्रास, पीडा वगैरे नाही. हे अति सोपे असे नामस्मरण घेत कर्मयोग करत असतात. हे कोणाच्या अध्यात ना मध्यात असे स्वांत सुखाय जीवन जगत असतात. यांना ना सुख ना दुःख, मुखी सतत विठ्ठलाचे नाम घेत असतात. मग देवाची प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी त्यांना त्याचे काहीही नसते. कारण तशी भेट घेणे हा त्यांचा हेतूच नसतो. ती सगुण मूर्ती पाहणे हेच त्यांच्यासाठी भेटणे असते. उलट कोणी त्यांना मुक्तीबद्दल समजावून दिले तर ते देवासमोर बसतात आणि त्याच्याशी लढीवाळपणे भांडतात. देवा, मला कंटाळलात का? मला ती तुमची मुक्ती नको. मला असेच तुमच्या सगुण पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण यात रममाण राहू दे. निष्ठुर होऊन मला तुमच्यापासून दूर करू नका. यामुळे देवाच्या सगुण पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण याशिवाय त्यांना अन्य गोष्टी गौण, तुच्छ, कुचकामी असतात. यालाच वैराग्य असे म्हटले जाते. हेही त्यांच्या गावी नसते. इतके ते सहज वितरागी झालेले असतात. निर्गुणाची उपासना करणारे बुद्धिप्रामाण्य असतात. देवाबद्दल अत्यंत परिशीलनाने ज्ञान प्राप्त करून ते देवाच्या दर्शनाला उत्सुक झालेले असतात. असे योगमार्गी असतात. अशांना योगमार्गामधील नियम, कायदे, तत्व इत्यादी मान्य असते. यामुळे ते वैराग्य सहज साध्य करतात. यात कष्ट, त्रास, पीडा, वैताग आणि या सर्वाचे दुःख सोसावे लागते. परंतु हे असे सर्व सहन करतात. विशिष्ट आसन घालून, डोळे मिटून ते एका जागी तासनतास सहज बसतात. योगमार्ग कमी वेळेत मुक्ती मिळवून देणारा आहे. अशाने जरी भौतिक वितराग साध्य केलेला असला तरी अशांना आध्यात्मिक आसक्ती असते. त्यांना आपण आत्मज्ञानी आहोत म्हणजे या सर्वसामान्य समाजापासून काहीतरी उच्च आहोत असा अभिमान, अहंकार, ताठा, गर्व असतो. ज्ञानाची अकड असते. प्रसिद्धी, प्रतिष्ठा हवी असते. यातच ते जरी ज्ञानी असले तरीही कुटुंब, समाज यापासून दूर नसतात. यामुळे शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत अशा नवरसांपैकी ते हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, अद्भुत, शांत अशा 7 रसांचा आनंद घेतात. परंतु शृंगार, बिभत्स या रसांचे ते प्रत्यक्ष आनंद घेत नसले तरीही ते त्यांचे वाचन, श्रवण, अवलोकन करायला संधी मिळाली तर तसे करतात. अध्यात्मामुळे तेथेच त्यांना थांबावे लागते. ही त्यांची आध्यात्मिक आसक्ती आणि शोकांतिका आहे. याचे निर्गुणी भक्तांना दुःख सोसावे लागते. माता रेणुका नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. तेथे नदीमध्ये गंधर्व जलक्रीडा करत होते. ते अगदी सहजच पाहत माता रेणुका तेथे जरा रेंगाळली. यामुळे पुढे काय झाले ते सर्वांना माहीत आहे. प्रत्यक्ष पुत्र परशुरामाकडून मान तोडली गेली. पुत्रप्राप्तीचा काय उपयोग झाला पहा. पुढे वराने ती जरी पुन्हा जीवित झाली तरीही पती जमदग्नीचा रोष पत्करत उर्वरित जीवन जगावे लागले. पुत्राचे तर तिने आयुष्यात पुन्हा तोंड पाहणे सोडले. याचे दुःख तिला सोसावे लागले. यामुळे अस्मादिकांच्या गावी श्री क्षेत्र परशुरामला माता रेणुकेचे मंदिर मुख्य परशुरामाच्या मंदिराच्या मागे आहे. यामुळे भक्तिमार्ग बरा आहे. भक्तिमार्गे संसारात, कुटुंबात, समाजात राहतात. देहधर्मापुरता नेटका संसार करतात. यात आध्यात्मिक मार्गासारखे दुःख नाही. निर्गुणी उपासकाला
या दुःखापासून वितरागी होण्यासाठी फार वेळ ताटकळत राहावे लागते. यात कधी यांचे पाऊल वाकडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भक्ती मार्गात ही अडचण नाही. याचप्रमाणे निर्गुणी उपासकाला देहाची विशिष्ट प्रकारे अंगमोड करून, आसन स्थिर करून, मौन पाळून, एकलकोंडे होऊन तासनतास ताठ बसून राहावे लागते. अशा प्रकारे इंद्रियांचे दमन आणि मनाचे शमन करत वैराग्य कधी साध्य होत आहे याची प्रतीक्षा करावी लागते. निर्गुणी उपासकाला याचा निश्चितच दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. एवढे सर्व करून परमात्म्याचे दर्शन अजून का होत नाही, ही भावना निर्गुणी भक्ताच्या मनात तशीच सतत असते. याचे दुःख असते आणि ही भावनाच दर्शनामध्ये विघ्न ठरते. भक्ती मार्गेला मुक्त व्हायचेच नसते. त्याला फक्त नामघोष करत पूजन, नर्तन, कीर्तन, श्रवण, मनन करत राहावे असे वाटते. यामुळे त्याला कधीही दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग नसतो. त्याला परमात्म्याच्या दर्शनाची आसक्तीच नसते. तो यापासूनही मुक्त असतो. सुख आणि दुःख अशा दोन्ही परिस्थितीत समान राहावे असा भगवंतश्रीने श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी उपदेश केला आहे. कारण दोन्हीही आपल्याला मुक्तीपासून सारखेच वंचित करणारे आहेत. यामुळे सुख आणि दुःख असे दोन्हीही आपल्यासाठी विष आहेत, म्हणून त्याज्य आहेत. त्याज्य आहेत याचा अर्थ आपण सुखाने उचंबळून यायचे नाही आणि दुःखाने नाराज व्हायचे नाही. जे सुख वाट्याला आले आहे ते त्रस्त राहून उपभोगून संपवायचे आणि जे दुःख वाट्याला आले आहे ते सहन करून संपवायचे. सुख टिकवायचा प्रयत्न करायचा नाही आणि दुःख मुद्दाम नष्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. हे आपले गतसंचित आहे हा पोच ठेवायचा. ते नैसर्गिकपणेच जेवढे प्राप्त आहे त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा. हरिओम.